श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. सप्तदशोध्याय. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा. सुंदर प्रख्यात जे सुंदर शहर. तेथे येऊन स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले. संसार त्यागिले. रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्ममुखी सुखी तल्लीन वृत्ती. तेने हरले समृद्धी. कवनाची नाही भीती. सदाचित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन. त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहून या व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन. ते पाहुणे कित्येक जण हसती तया ते. परी त्याचा विषाद चित्ती. स्वामी सुत न मानिती. अंगी बांधली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले. महामायावशचे झाले. त्यांची प्रपंच वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करुणी पाही शोक करीते काकूबाई. मुंबईत लवलाही सुता जवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुणे वक्षस्थळ घेती बडवूनी. अंग टाके येले धरणी. बहुत आक्रोश मांडिला. निज मातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ये लागे सावरून धरली सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी सन्मास आलो. सद्गुरु पायी विनोटलो. जन्म मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुझे जननी. मज लागी प्रसवोनी. मान्य झाली सत्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे साध समाधान करीत मधुर शब्देवा समजावीत. परमार्थ गोष्टी सांगून. परी त्याच्या या गोष्टीत येसी गोड न लागती. म्हणे याची भक्त भ्रष्टमती खचित असे झाली. याची पिशाच बाधा झाली किंवा करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांची देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. जे जरी कृपा करीती तरी होया आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यांचे सांगावा. एकोणी या देव मामलेदार हांसुनी देती उत्तर. त्यासी पिशाचे लागले थोर माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कमाटीपुरात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत. डोंगा अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणा विना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ते अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती. स्वामी सुत जे अहंकारे बुडाले. सत्य पथाचरण चुकले. नित्य कार्य ते विसरले. मोहे पडले भवला झाली. ऐसे जे का मूढ जन जे ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतकरण दुःखित नव्हे तयांचे. तारानामे त्यांची कांता तरी तीही त्रास देती. स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचे स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईचे. त्याने ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असी तिथे. एक बार पाहावे तयाची इच्छा झाली नानांसी. मग कोणे एक समयासी मठा माझे पातले. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीते तयाते. स्वामी सुते तयाची लावेलिये स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी. रंगिले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले. महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थी त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थांशी पाहून. या स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तन आनंद नाचत. लोकलज्जा सोडून लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्त न होय. भजनी मन लागून त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिती. चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त खोट्या गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मन परी दिसे आधारी रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करती आज्ञा. सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगती. एकोणी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची.
एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञे वाचोनी दर्शनानो हे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकाची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणले पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेग सद्गती चरणी चालिले नयनाश्रुनी देह बाण गेले विसरुणी स्वामी पद सुखावला. बाळ चुकले माते सीते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ मनी कर पिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी. त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीतात. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहतात. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधूनी समर्थ सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वता. बसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लिखिते जे सत्य ते सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यात. आता खडावा काढून मग नाचावे त्वा भजनी ऐशी आता सुता लागून केली समते त्या वेगळी. त्या तोच करील कित्येक जण खडावा घेतला काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहून ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहून परमकठीण दुःख देतसे अपमा उतरले सुताचे वदन निश्चय झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदिले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरितो मुंबईचा अपमान दुःखे दुरावला. अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी धमरतात. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थात मने कृपा करून सुता त्या आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून आरोग्य दया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्यात या आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतून आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवशी देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीविता परवा न केला. आजार पडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी स्वामी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ कधी विचित्र करणे बेसले स्नान करून परिगंध न लावती भोजनाते न उडती धरणीवर अंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराचे चैन न पडे काकूबाईची पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनीत करीती आकांता तो सुखद दुःखद समय वर्णिता दुःख करीती होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही बर्तोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसे उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी उडून बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन समर्थ ती येचे समाधान परोपरी करीताती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्यांची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदती धदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रुते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय
जय श्री भक्त पालका जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसुर सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री मस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ महाराज की जय.